गुरुजी म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही आंदोलक म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये उभे आहात, तिकडे बैठक सुरू आहे, तोडगा काय असू शकेल आणि या सगळ्यामध्ये तुम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय परत जाणार नाही या भूमिकेवर ठाम आहात का? हो, मीच ठाम आहे असं नाही. या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी जो या आंदोलनात सहभागी झाला आहे, त्या प्रत्येकाला असं वाटते का कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आंदोलक एवढे तीव्र होते काल का ते कोणत्याही कंडिशनले काल जेल भरो करायलाही तयार होते. ते म्हणत होते का आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, हम्म. पण आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय जाऊ नाही. हा. कारण वास्तविकता अशी आहे का शेतमालाले भाव भेटून नाही राहिले. सोयाबीन एलोमोजाकनं गेलं. ठीक आहे, अति पावसानं पराठी म्हणजे कापूसाचं जे पीक आहे त्याचे फुलं गळून पडले, पात्या गळून पडल्या. ठीक आहे, त्याला बोंडच आले नाही. आणि कापसाचंही सरासरी उत्पन्न जे 12-15 क्विंटल वाचत आहे 3-4 क्विंटलवर येऊन पडलं. आणि 8,800 हा हमी भाव असताना कापसाचा 8,880 रुपये, त्या शेतकऱ्याचा कापूस 6,000 चालला. सोयाबीन 320 रुपये हमी भाव असताना सोयाबीनचे भाव चालले मार्केटमध्ये 3,000, 2014-15 म्हणजे महागाईचा दर, आताचा महागाईचा दर, शेतकऱ्याचा लागत खर्च निघून नाही राहिला. ठीक आहे, देवाभाऊले आमची एवढीच विनंती आहे का तुम्ही याच्यावर तोडगा काढा. ठीक आहे. तुम्ही लाडक्या बहिणीले 46,000 करोड रुपये देऊ शकता. तर या आंदोलनावर पण नाही निघालं तर मात्र शेतकरी तीव्र आंदोलन पुन्हा करत. आणि आजही बच्चूभाऊ नसताना शेतकऱ्याचा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा ओघ आजही तसाच कायम आहे. आजही तेवढ्याच तीव्रतेनं आंदोलन आले. आंदोलनाची आणि तीव्रता ठिकाणं कायम आहे बदलली. आणि या आंदोलनाच्या दरम्यान जे आम्हाला चित्र दिसतंय